गुड इव्हनिंग सर्वांना. तर संध्याकाळचे वाजले होते 4 आणि मी जस्ट झोपेतनं उठले होते आणि बघते तर बाहेर जाऊन पाऊस चालू होता. मग पाऊस म्हटल्यावर मॅगी आलीच आणि चहा आलाच. मग पटकन तोंड धुतलं आणि म्हटलं मॅगी बनवायचं. म्हटलं आज कुठल्या प्रकारची, म्हणजे मी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने मॅगी बनवते. म्हटलं आज जरा गरम गरम असं टमॅटो सूप, म्हणजे जास्त टमॅटो टाकून पण मस्त मॅगी लागते, नुसतं टमॅटो काही नाही टाकायचं. मग टमॅटो कट केला, तो चांगला तेलात असं परतू दिला एकदम बारीक होईस्तोवर. आणि मॅगीमध्ये मी माझे घरचे मसाले पण वापरते. मला फक्त मॅगी मसाला नाही आवडत. घरचा मसाला टाकला की थोडं वेगळी टेस्ट येते, म्हणून आपला लाल तिखट, थोडा घरचा मसाला आणि मीठ टाकून असे चांगले परतून घेतली. आणि त्याच्यामध्ये मग आपला तो पॅकेटमधला मॅगी मसाला टाकला, तो बी चांगला लाल असा परतून घेतला आणि वास येईस्तोवर. आणि नंतरनं परतला होता तर इतका मस्त वास येत होता, लय भारी असं वाटत होतं मॅगी राहू द्या पण तेवढं ते टॅमॅटोची भाजीच खाऊन घ्यावी. मग त्यात थोडंसं पाणी वतलं. पाणी वतल्यावर मग मी मॅगी टाकायला गेले आणि माझ्याकडनं कुठलं काम नीट होतच नाही. मग मॅगी टाकायला गेले तर सगळी मॅगी हाताने उडाली, एका हातात फोन आणि एका हाताने मॅगी. मग ती सगळी मॅगी उडाली. म्हटलं चला, मग एकीकडे चहा घेतला, चहा ठेवला, तिघीकडे चहा पण ठेवून घेतला. म्हटलं चला मॅगी सोबत चहा बी पाहिजेच. आणि मग एकीकडे चहा आणि एकीकडे मॅगी तयार होत होती. आणि ही झाली माझी मॅगी तयार. तर मला अशी सुपी मॅगीच आवडते, अशी लई कोरडी कोरडी नाही आवडत, अशी सुपी एकदम पातळ. सूप पण झालं पाहिजे, मॅगी बी तयार. म्हटलं चला आता गरमागरम मॅगी. आणि माझी झोपेत उठल्या माझं तोंड बी सुजलं होतं भरपूर. आणि चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.